पुण्यात आज महिला दिनाच्या दिवशीच रईस बापाच्या मुलानं रस्त्यावरच अश्लीलतेचा धिंगाणा घातला। भर चौकात BMW कारमधून उतरत रस्त्यावर लघुशंका केली आणि अश्लील चाळेही केली। त्यानंतर काँग्रेसच्या महिला आंदोलकांनी गौरव आहुजाच्या वडिलांच्या बारमध्ये झडक दिली। पाहूया पुण्यात काय घडलं। पुण्यामधला हा व्हिडिओ चीड आणणार आहे। बड्या बापाच्या पुत्राचा नंगा नाच पुण्यातल्या रस्त्यावर, तेही सकाळी सकाळी 7:30 वाजता। बड्या बापाच्या औलादीचं नाव आहे गौरव आहुजा। दारूच्या नशेत भरधाव वेगानं BMW कार चालवणाऱ्या गौरवने शास्त्रीनगर चौकातल्या सिग्नलवर ब्रेक मारला। गाडी थांबवून त्यानं रस्त्यावरच लघुशंका केली। रस्त्यावर तरुणी महिलांसमोर त्यानं ही विकृती दाखवली। एवढंच नाही तर गौरवनं अश्लील कृत्य सुद्धा केलं आणि गाडीमध्ये बसून पुन्हा भरधाव वेगानं निघाला। मी एक कामानिमित्त येरवड्यावरून इकडे शास्त्रीनगर चौकामध्ये निघालो होतो, तर माझ्या जवळून गाडी 120च्या स्पीड निघून गेली। त्यानंतर मी हळूहळू पुढे आल्यानंतर पाहतो तर त्या व्यक्तीने फुल स्पीडने एकदम जोरात ब्रेक दाबलं आणि दरवाजा खोलून खाली येऊन तो डायरेक्ट लघुशंका करायला लागला। मग बाकीचे लोक होते बरेचसे, तर कोण काय बोलत नव्हतं। मग तुम्ही हटकण्याचा प्रयत्न केला? हो, मग मी त्याचा गाडीचा नंबर अगोदर कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केलं आणि त्यांनी मला पाहिल्यानंतर लगेच तो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल, मला पण बरेचसे म्हणजे असले चाळे वगैरे हे करत होता। बरोबर झेब्रा क्रॉसिंग म्हणजे मेन चौकामध्ये शास्त्रीनगरचा जो चौक आहे त्या चौकामध्ये थांबवली होती गाडी आणि त्यामुळं ज्या महिलांना थोडंसं कसं हे वाटत होतं की त्यामुळं असलेलं वाटत होतं, त्यामुळे ते लांबून जात होते। पण तिथं बाकी कोणी काही बोलायला तयार नव्हतं, पण मी त्याचा व्हिडिओ काढला आणि त्याला मी हटकण्याचा प्रयत्न केला आणि इकडं वाघोलीच्या दिशेने चालली होती ती गाडी आणि अचानक पुढे सिग्नल लागल्यामुळं तो सिग्नलवरती म्हणजे नशीब असं झालं की जर सिग्नलवर तो थांबला नसता तर जसं पोर्शेचं घटना घडली तसं एखादी गाडी त्यांनी उडवली असते। 120चं स्पीड असेल असा अंदाज आहे माझा, कारण पूर्ण रस्त्याने रहदारी नव्हती आणि फुल स्पीडने तो गेला होता। या सगळ्या घाणेरड्या कृत्यात गौरव आहुजाला त्याचा मित्र भाग्येश जैन यानं साथ दिली। गौरव रस्त्यावर लघुशंका करत होता, अश्लील कृत्य करत होता, तेव्हा भाग्येश जैन गाडीत बसून हसत होता। हातातली बियरची बॉटल सुद्धा तो दाखवतोय, म्हणजे पैशाचा माज किती डोक्यात गेलाय हे स्पष्ट दिसतं। गौरव आहुजाच्या वडिलांचा व्यवसाय बियर बारचा आहे, तर भाग्येश जैनच्या वडिलांचा व्यवसाय बिल्डिंग मटेरियल सप्लायरचा आहे। गौरव आहुजाच्या वडिलांच्या क्रीम किचन बारमध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। बारमध्ये घुसून हातात दारूचे ग्लास घेऊन महिला आंदोलकांनी गौरवला तात्काळ अटक करण्याची मागणी केली। पण याची गौरवची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे, त्याला शिक्षा झालेली आहे, त्याच्यावर बेटिंगचे गुन्हे आहेत क्रिकेटच्या, त्याच्यानंतर त्याचे पोकर सेंटर्स आहेत आणि खंडणीचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। याचा खानदानी धंदा लॉटरीचा आहे, याची 3री पडी लॉटरीमध्ये आहे। एवढी बेशर्मी, ही दारू आहे ना, एवढं आंदोलन घेतोय तरी आतमध्ये तो दारू पाजतोय ना। याच्याकडे पोकर सेंटर चालतात, पोकर। दुसरी गोष्ट, याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे। सकाळी 7:30 वाजता शास्त्रीनगर चौकातल्या सिग्नलवर पोलीस नव्हते। माध्यमांमध्ये बातमी माहिती झाल्याचं खुद्द पुण्याचे पोलीस सांगतायत। आरोपी गौरव आहुजा आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला असून लवकरच त्यांना ताब्यात घेणार असं पोलीस म्हणतायत। ते व्हिडिओची पडताळणी करून त्याबाबत आम्ही निर्णय घेतो, दोघांच्यावर दाखल करायचा की काय करायचा, परंतु तपासाअंती आपल्याला याबाबत जास्त बोलता येऊ शकेल। आम्ही सांगितलं आताच की ज्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणं आणि रहदारीचा अडथळा निर्माण करणं याबाबतची कारवाई आपण आता करीत आहोत आणि संबंधिताचा शोध घेण्याकरता आपली शोध पथके रवाना झालेली आहेत। या संपूर्ण घटनेवर गौरव आहुजाचे वडील मनोज आहुजा यांनी मुलाची लाज वाटते अशी प्रतिक्रिया दिली आहे। गौरव माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते। माझ्या मुलानं सिग्नलवर लघुशंका केली नाही तर माझ्या तोंडावर केली आहे।
मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे असं मनोज आहुजा यांनी म्हटलंय. आजच्या घटनेमुळे काळिंबा फासण्याचा प्रकार हा जो घडलेला आहे ह्याला सर्वस्वी जबाबदार त्या मुलाचे पालक आहेत आणि ह्याच्यावर नियंत्रण करण्याकरता पोलिसांनी जिथं हा दारू पिला आहे, ज्या चौकात उभा राहिला आहे, ज्या चौकातनं तो लघुशंका करतोय आणि त्याला जर एवढा माज असेल तर त्याचा माज उतरायचं काम पोलिसांनी केलं पाहिजे. ज्या पद्धतीने या घटना घडत आहेत याचा जेवढा निषेध करावा, जेवढी घृणा करावी तेवढी कमीच आहे. आत्ता ही गाडी कुणा मनोज आहुजा नावाच्या माणसाच्या नावावर असल्याचे कळते, परंतु अजूनही या व्यक्तीला अटक झालेली नाही आहे. अजूनही ही गाडी पोलिसांनी हस्तगत केलेली नाही. एकीकडे जे पोलीस वरच्यावरून हवेतलं विमान परत आणू शकतात तानाजी सावंतच्या प्रकरणामध्ये, ते पोलीस म्हणजे ज्यांना हवेत घडणारा गुन्हा टाळता येतो त्यांना जमिनीवरचा गुन्हा का टाळता येत नाही. तो कोणीही असेल जो अश्लील चाळे करतो त्याला ही शिक्षा झाली पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे आणि त्याची धिंड काढली पाहिजे. पुन्हा पोलीस कमिशनरला माझी विनंती राहील, असे जे मनोवृत्ती ज्यांची खराब झाली, मनोरुग्ण ज्याला म्हणलं जातं, यांची सर्वांची धिंड काढा. कोणत्याही पक्षाचा असेल, कोणत्याही जाती समाजाचा असेल, त्याची कुठेही गय करू नका, हे आमचं आव्हान त्यांना राहील. महिला दिनाच्या दिवशीच पुण्यासारख्या ठिकाणी रईसच्या त्या मुलानं कायदा सुव्यवस्थेचे 3 तेरा वाजवले. कायदे आणखी कठोर करूच, पण मुलांमध्ये स्त्री सन्मानाची भावना निर्माण केली पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. समाजामध्ये स्त्रियांच्या प्रती ज्या प्रकारची हिंसा आपल्याला पाहायला मिळते, वेगवेगळ्या प्रकारचे अपराध पाहायला मिळतात, याच्यावर कायदे आहेत, अजून कडक कायदे आपण करू, पण केवळ कायद्याने हे होणार नाही. समाजामध्ये आपल्या मुलांना, स्त्रियांना मान देणं, सन्मान देणं हे आपलं कर्तव्य आहे. हे जोपर्यंत आपण शिकवणार नाही आणि स्त्री आणि पुरुषामध्ये भेद नाही आहे हे जोपर्यंत आपण शिकवणार नाही तोपर्यंत या प्रवृत्ती कमी होणार नाही. 8 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये स्वारगेट एसटी डेपोमध्ये बसमध्येच बलात्काराची संतापजनक घटना घडली आणि आता अशा प्रकारे रस्त्यावर अश्लील कृत्य करून कायद्याला आव्हान देण्याची हिंमत गौरवसारख्या विकृतांकडून केली जाते. त्यामुळे अशांची विकृती कायद्यानं उतरवली पाहिजे. अजिंक्य धायगुडेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.